नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अशा एका पर्यटन स्थळाबद्दल जे सर्वांचं आकर्षण बनत चाललं आहे। महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्गाचा वरद हस्त म्हणजे सह्याद्री। सुट्टी मिळाली आणि फिरण्याचा विषय निघाला की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे सह्याद्री। सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात। याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांधन व्हॅली अर्थात सांधन दरी हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजरेपासून दूर आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या सामद्र या गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकरसह इतर भटक्यांनाही मोहात पाडते। आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांधन व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो। म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात। एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली दरी हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे। सांधन दरी जवळपास 400 फूट खोल आणि 4 किलोमीटर लांबवर पसरलेली आहे। पावसाळ्याचे 4 महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात। सांधन दरीतल्या निमुळत्या वाट्यावरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हा इथे आलेल्या अनेकांचा प्लान असतो। ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की प्रत्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही। समोर रतनगड आणि मागे कळसुबाई शिखर सह्याद्रीचा विशालतेची साक्ष देत असताना ही सांधन दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही। पावसाळ्यात सांधन दरीला जाणे अशक्य असते कारण पावसाचे पाणी याच दरीतून वेगाने खाली कोसळते। त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा। दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो। दरीत गेल्यावर मार्गक्रमण करताना पाण्याचे 2 पूल लागतात। पहिला पूल 2 ते 4 फूट आणि दुसरा पूल 4 ते 6 फूट पाण्यात असतो। हिवाळ्यात या पाण्याची पातळी थोडी अधिक असू शकते। नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी म्हणजे जणू अमृतच। दरीची लांबी 1 किलोमीटर आहे व तिची रुंदी कधी 8-10 फूट तर कधी अगदी जेमतेम एक माणूस जाईल एवढीच म्हणजे 3 फूट रुंद असते। दरीच्या समोर विराट कोकण कड्याचा भाग दिसतो। एकदम 1000-1500 फुटांचा ड्रॉप आणि समोर करूळ घाटाचा कडा आहे। सांधन दरीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते, त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच किंबहुना दोराच्या आधारानेच पार करावे लागतात। सेफ साइड म्हणून पावसाळ्यात तिथे जाणे टाळावे। तुम्हाला विचार पडला असेल की मी हा व्हिडिओ आत्ता का बनवतोय, आता तर कुठे पावसाळा सुरू झालाय, मग तिथे जाऊन उपयोग काय? सांधन दरीला भेट देण्याचं प्लॅनिंग तुम्ही आत्तापासूनच सुरू करावं हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।